रामकृष्ण हरी. देवशयनी आषाढी एकादशी या निमित्ताने पारनेर तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या विठ्ठलवाडीमध्ये स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थानतर्फे मोठ्या उत्साहात एकादशी सोहळा साजरा करण्यात आला. पांडुरंगाच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या संत श्री बाळोबा महाराज भाकरे यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी जिथे प्रकट झाली ती प्रतिपंढरपूर म्हणून ओळखली जाणारी पवित्र भूमी तमाम वारकरी विठ्ठल भक्तांची प्रतिपंढरी स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थान श्री क्षेत्र विठ्ठलवाडी रांधे तालुका पारनेर येथे सर्व वारकऱ्यांच्या टाळकऱ्यांच्या माळकऱ्यांच्या सहभागासोबत पांडुरंगाच्या कृपेने बाळोबा महाराजांच्या आशीर्वादाने याही वर्षी स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थान सेनापती बापट सेवा मंडळ आणि समस्त ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हा एकादशीचा सोहळा साजरा करण्यात आला. या प्रसंगी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले गेले होते. या सोहळ्याची सुरुवात पहाटे मूर्तीस अभिषेक, महापूजा व काकड आरतीने झाली. श्री संदीप आवारी तहसीलदार मुरबाड यांना या वर्षीचा अभिषेकाचा सपत्नीक मान मिळाला होता. नंतर विठ्ठलवाडी ते रांधे ते विठ्ठलवाडी पायी दिंडी सोहळा पार पडला. दिंडी सोहळ्यानंतर रोहिणीताई काटे यांच्यातर्फे मंजूर झालेल्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन करण्यात आले. दुपारी 1 ते 3 ज्ञानेश्वरी महिला भजनी मंडळ किसननगर ठाणे यांचे सुश्राव्य भजन आणि गावोगावाहून येणाऱ्या दिंड्यांचे स्वागत सोहळा पार पडला. संध्याकाळी 5 ते 7 आळंदी विद्यार्थी वृंद यांचा हरिपाठ कार्यक्रम पार पडला. रात्री 7 ते 9 हरिभक्तपरायण बाजीराव महाराज बांगर शिवकथाकार यांचे हरिकीर्तन सोहळा संपन्न झाला. रात्री 9 वाजता एकादशी भोजन फराळ आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतः वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। धर्मरक्षावतार केसरी दामोदरी शिवप्रभो शिवनेरिगणावरी तयाचा चरणकमली साष्टांग दंडवत करीत जय विठ्ठल। निष्ठावंत भाव भक्ताचा सुधर्म निर्धारय वर्म चुकून हे निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहुण हे वास अनेकांचे तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकेला ऐसा कोणी निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास पाहुण हे वास अनेकांचे